सर्व विद्यार्थी मित्राचे या व्हिडिओमध्ये मी पुनश्च स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण भारताचे औद्योगिक धोरण या विषयावर मार्गदर्शन करणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये शेती आणि उद्योग या दोन्ही घटकाचे महत्त्वाचे स्थान असते। शेती जरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी शेतीतून कच्चा माल पक्क्या मालात रूपांतर करण्याचे कार्य हे उद्योग करतात आणि म्हणूनच शेती आणि उद्योग हे एकमेकाला पूरक स्वरूपाचे आहे, ते विरुद्धार्थी नाही। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला औद्योगिक विकास कसा करायचा असा प्रश्न पडला, तेव्हा त्यासाठी भारताने औद्योगिकरणाची कास धरली आणि औद्योगिकरणाची भारत सरकारला आवश्यकता वाटू लागली। याचे प्रमुख काही कारणं मी तुम्हाला सांगतो की भारताला औद्योगिकरणाची आवश्यकता का वाटू लागली। तर कच्च्या मालाचे स्वदेशातच कारखानदारी मालात रूपांतर केल्यास किंवा पक्क्या मालात रूपांतर केल्यास त्याचे आपल्याला फायदे मिळू शकतात आणि म्हणूनच अल्पविकसित देशांना औद्योगिकरणाची आवश्यकता वाटू लागली। दुसरा आहे, अल्पविकसित देशात बेकारीचा प्रश्न सोडवण्याकरता आणि औद्योगिकरणावर भर देण्याकरता बेकारीचा प्रश्न सोडवण्यासाठी औद्योगिकरण करण्यात आले। तिसरा मुद्दा आहे की अर्थव्यवस्था स्वयंजनक निर्माण करणे किंवा अर्थव्यवस्था स्वतःवर अवलंबून घेणे, म्हणजे त्याला आपण स्वयंचलित म्हणू शकतो, स्वतःच्या पायावर उभी करणे, यासाठी औद्योगिकरणाची आवश्यकता वाटू लागली आणि म्हणूनच भारत सरकारने मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण केले। यासाठी भारत सरकारने भारताचे पहिले औद्योगिक धोरण हे 1948 मध्ये स्थापन केले। 6 एप्रिल 1948 ला भारताचे पहिले औद्योगिक धोरण भारत सरकारने स्थापन केले। तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारू शकतो की भारताचे पहिले औद्योगिक धोरण कधी स्थापन करण्यात आले, तर 6 एप्रिल 1948। त्यानंतर 48 ते 56 या कालावधीमध्ये जे काही भारतातील सामाजिक, राजकीय, औद्योगिक, विकासात्मक परिस्थिती बदलली, त्यानंतर भारताने दुसरे आपले औद्योगिक धोरण हे 30 एप्रिल 1956 ला नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा केली। त्यानंतर भारताने तिसरे औद्योगिक धोरण जे आहे, जे जनता सरकार सत्तेवर आल्यावर 23 डिसेंबर 1977 ला नवीन औद्योगिक धोरण संसदेने मांडलं आणि त्याचा ठराव सुद्धा मंजूर करण्यात आला। परंतु आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जे काही भारताच्या औद्योगिक इतिहासात किंवा भारताच्या औद्योगिक क्रांती म्हणू शकतो, भारतामध्ये जी काही औद्योगिक क्रांती झाली ती झाली जे 24 जुलै 1991 ला जे नवीन सरकार आलं पंतप्रधान PV नरसिंहरावचं, आणि त्यांनी 24 जुलै 1991 ला नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा केली। जगामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे स्वीकारल्यानंतर भारताने सुद्धा उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण हे धोरण स्वीकारलं आणि त्यानंतर भारत सरकारने 9 जुलै 1991 ला नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा केली। अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ह्या धोरणाचा आपण सविस्तर आढावा घेऊ। या धोरणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला ज्या काही सरकारी विविध नियमे, विविध परवाने या जाचाच्या कंटाळातून मुक्त करणे ह्या धोरणाचा मुख्य उद्देश होता। यामध्ये त्यांनी औद्योगिक परवाने, विदेशी गुंतवणूक, विदेशी तंत्रज्ञान, सार्वजनिक क्षेत्र, मक्तेदारी आणि व्यापार प्रतिबंधक पथाचा प्रथम कायदा करण्यात आला। आता आपण बघू की नवे औद्योगिक धोरण 1991 याला आपण न्यू पॉलिसी रिगार्डिंग इंडस्ट्रियल लायसन्स म्हणतो। याचा मुख्य जो उद्देश होता हा खाजगी मक्तेदारीचा उद्भव आणि थोड्या व्यक्तींच्या हातात आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊ न देता जे काही आवश्यक मूलभूत क्षेत्र आहेत ते सरकारकडे राहतील आणि बाकीचे जे उपभोग्य वस्तूंचे क्षेत्र आहेत किंवा जे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घातक नाही असे क्षेत्र प्रायव्हेट व्यक्तीकडे किंवा खाजगी व्यक्तीकडे सोपवण्याचं ठरवण्यात आलं। तर आपण सुरुवातीला बघू की कोणकोणती क्षेत्र भारत सरकारने स्वतःकडे ठेवले। यामध्ये सुरक्षा आणि राष्ट्रीय महत्त्वाचे 8 प्रकारचे उद्योग, उदाहरणार्थ दारू, गोळा व शस्त्रास्त्रे, संरक्षणविषयक उपकरणे, अणुशक्ती, कोळसा व लिग्नाईट, खनिज तेल, सोने, हिरे, क्रोमियम इत्यादी खनिजाच्या खाणी, अणुशक्तीसाठी लागणारी खनिजे, रेल्वे वाहतूक, तांबे, जस्त, झिंक, टीन, मोलिडियम
व बोलप्रामच्या खाणी. त्यानंतर जे दुसरी जी अनुसूची तयार केली यामध्ये जे 18 जे उद्योग समाविष्ट होते. यामध्ये कोळसा, दारूची पेये, साखर, सिगारेट, चामडी, कागद, औद्योगिक स्फोटके, औषधी वस्तू, रंगीत टेलिव्हिजन, VCR, टेप रेकॉर्डर इत्यादी करमणुकीची इलेक्ट्रॉनिक साधने, हे सर्व वस्तू खाजगी व्यक्तीकडे देण्यात आले. परंतु पहिले जे 8 ज्या बाबी होत्या ह्या सरकारने स्वतःकडे ठेवल्या. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे की 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये किंवा शहरामध्ये उद्योगधंदा काढण्यासाठी केंद्र सरकारची संमतीची गरज राहणार नाही. त्यानंतर तो चौथा मुद्दा आहे की अस्तित्वात असणाऱ्या उद्योगांना विस्तार करण्याकरिता परवान्याची किंवा परवानगीची गरज लागणार नाही. तर अशा प्रकारे नवीन औद्योगिक धोरणामध्ये ह्या सर्व घटकांना मुभा देण्यात आली. यामधील दुसरा जो मुद्दा आहे की पहिला जो मुद्दा होता की कोणकोणते उद्योग सरकारने स्वतःकडे ठेवले, कोणकोणते उद्योग सरकारने खाजगीकरणाकडे दिले किंवा प्रायव्हेट व्यक्तीकडे दिले. दुसरा जो मुद्दा आहे की विदेशी गुंतवणूक, म्हणजे विदेशी गुंतवणूक आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो की विशेष अग्रक्रम असणाऱ्या मोठ्या गुंतवणूक आणि प्रगत तंत्रज्ञान असणाऱ्या उद्योगामध्ये विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली. विदेशी उद्योगपतींना आकर्षित करण्यासाठी या उद्योगामध्ये 51% सरकारची गुंतवणूक राहतील आणि 49% ही विदेशी गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे की विदेशी तंत्रज्ञान, याला आपण फॉरेन टेक्नॉलॉजी असं म्हणतो, की जे काही मोठे उद्योग आहेत अशा मोठ्या उद्योगामध्ये विदेशी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली. यासाठी कोणतीही तुम्हाला परवानगीची आवश्यकता राहणार नाही. निर्धारित सीमाच्या अंतर्गत उच्च आणि प्राथमिक असणाऱ्या उद्योगामध्ये नवीन तंत्रज्ञान आयात करून त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उच्चतम उत्पादन करण्यास सरकारने परवानगी दिली. आणि त्यामुळे भारतामध्ये असं झालं की मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आली आणि भारतामध्ये वस्तू तयार करताना नवीन विदेशी नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात त्या उद्योगामध्ये करण्यात आला. आणि त्याचे आपण आज परिणाम बघतो की जवळपास आता 29 वर्षानंतर आपल्या भारतामध्ये नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहे आणि वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ राहिलं आहे. आणि नवीन वस्तूचं उत्पादन होत असताना मोठ्या प्रमाणात वस्तू, उपभोग्य वस्तू किंवा इतर वस्तू भारतातील लोकांना उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे की सार्वजनिक क्षेत्राबाबतचे धोरण. सार्वजनिक उपक्रमाची सरकारी तिजोरीवर भार दूर करण्याकरता जे अत्यल्प नफा देणारे उद्योग किंवा तोटा देणारे उद्योग, याला आपण आजारी उद्योग असं म्हणतो, असे उद्योग सरकार त्याचं खाजगीकरण करू शकतं किंवा मागील व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आपण त्याचं निर्गुंतवणूक करू शकतो. याला आपण डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. आपण निर्गुंतवणूक संकल्पना बघितली आहे, म्हणजे त्या उद्योगामध्ये विदेशी व्यक्ती किंवा इतर खाजगी व्यक्ती 49% गुंतवणूक करू शकतो किंवा 100% जर त्यांनी गुंतवणूक केली तर त्याचं पूर्णपणे खाजगीकरण होऊ शकते. तर अशा प्रकारे सरकारने सार्वजनिक उद्योगावर धोरण जाहीर केले आणि नवीन औद्योगिक धोरण 1951 तयार केलं. यामध्ये सरकारी उद्योग सोडून इतर जे काही उद्योग आहेत यांनी सरकारकडे ठेवले आणि इतर उद्योगाला सरकारने त्याचं निर्गुंतवणुकीकरण केलं किंवा खाजगीकरण केलं. यासाठी आधारभूत संरचनेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू, सेवा, तेल आणि खनिज द्रव्याचा शोध आणि उत्पादन, खाजगी गुंतवणूक अपूर्ण असणारे आणि दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने तांत्रिक वृद्धी व कारखानी क्षमता निर्माण करणारे उद्योग आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असणारे उद्योग सरकारने स्वतःकडे ठेवले आणि बाकीच्या उद्योगाचं संपूर्णपणे खाजगीकरण केलं. आता आपण शेवटला मुद्दा असा घेऊ की ह्या धोरणाचा काय परिणाम झाला. ह्या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तींना गुंतवणूक करायला मुभा मिळाली. मोठ्या प्रमाणात विदेशी कंपन्यांना आपले इथे उद्योगधंदे स्थापन करता आले आणि त्यामुळे भारतातील लोकांना मोठ्या प्रमाणात वस्तू निर्माण करण्यात आल्या आणि ज्या उद्योगाचे निर्गुंतवणुकीकरण केले किंवा ज्या उद्योगाचे खाजगीकरण केले, हे उद्योग या उद्योगामुळे सरकारवर जो काही भार पडत होता हा भार कमी झाला आणि भार कमी झाल्यामुळे ते उद्योग आता फायद्यामध्ये चालू आहेत. आता हे करत असताना आपण या उद्योगाची कुठे ना कुठे समीक्षा करणं सुद्धा आवश्यक असते. तर यावर काही अर्थशास्त्रज्ञ टीका सुद्धा करतात की विदेशी भांडवलाबाबत अति उदार धोरण हे उद्योगामध्ये विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केल्यामुळे
भारतातील अनेक उद्योग विदेशी कंपन्यांच्या जाळ्यात गेलेले आहे असं दिसून येतात. आणि याच्यातला शेवटला आणि अंतिम मुद्दा आहे की सार्वजनिक क्षेत्रामध्ये जी काही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक विदेशी लोकांनी केली किंवा जे उद्योग मोठ्या प्रमाणात विकले, त्याचे खाजगीकरण केले, यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्याची कपात केली आणि अनेक लोकांना बेकार व्हावं लागले. हे आपल्याला 2 मुद्दे इथं प्रकर्षाने आवाज देऊन सांगावे लागेल. आणि हे जरी होत असताना विकासामध्ये या निर्गुंतवणूक धोरणाचा किंवा सार्वजनिक क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणूनच 1991चे धोरण भारताच्या औद्योगिक इतिहासात एक महत्त्वाचं पाऊल होतं असं म्हटलं जाते. तर धन्यवाद मित्रांनो. भारताचे औद्योगिक धोरण या विषयावर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, हा तुम्हाला नक्की उपयोगी पडेल.